तमिळनाडूच्या विजयची स्टोरी आता पूर्ण देशभर पसरलेली आहे. सोशल मीडियावरती तर विजयवरनं खूप चर्चा सुरू आहेत. वेगवेगळ्या न्यूजपेपर्समधनं विजयची वेगवेगळी माहिती सुद्धा तुमच्या समोर येतेच आहे. पण सगळ्यात मोठी चर्चा ही सुरू आहे की असं काय आहे विजयमध्ये की जे रजनीकांतला नाही जमलं, जे कमल हसनला नाही जमलं, जे चिरंजीवीला नाही जमलं, जे शिवाजी गणेशन यांना नाही जमलं, ते मात्र त्यांनी करून दाखवलं. म्हणजे काय तर राजकारणात पदार्पण केल्यानंतर त्याचं यशस्वी नेत्यामध्ये रूपांतर करून घेणं, म्हणजे निवडणूक जिंकणं, सत्तेमध्ये येणं, हा प्रयोग तमिळनाडू किंवा दक्षिणेतल्या राज्यामध्ये अनेक ॲक्टर्सनी करून पाहिलेला आहे. एम.जी. रामचंद्रन त्याच्यामध्ये यशस्वी झाले, पण इतर ॲक्टर्स मात्र त्यामध्ये यशस्वी नाही होऊ शकले. म्हणून मी काही उदाहरणं तुमच्यासमोर ठेवली, पण ते विजयने मात्र त्या पद्धतीने करून दाखवलं. अनेकांना असं वाटतंय की त्याची पडद्यावरची जी काही इमेज आहे त्याचा फायदा त्याला अशा पद्धतीने 100हून जास्त जागा तमिळनाडूच्या विधानसभे निवडून आणण्यामध्ये त्याचा फायदा झाला. नक्कीच फायदा झाला, पण ते तेवढंच आहे का? यामागे काही एक वेगळी गोष्ट आहे का? हे आज मी तुम्हाला ती स्टोरी मी आज तुम्हाला सांगणार आहे. कारण ही स्टोरी ही 15 वर्ष जुनी स्टोरी, आणि तेव्हा ती खरं तर स्टोरी सुरू झाली आणि ती हळूहळू बिल्टअप होत गेली. एखाद्या ॲक्टरला एखादं कॅरेक्टर कसं करायचं हे जसं दिग्दर्शक समजावून सांगतो, मग त्याची वर्कशॉप्स घेतली जातात आणि हळूहळू तो त्याच्यावरती काम करतो. आणि मग म्हणजे ते कॅरेक्टर त्याच्यासाठी नवीन असेल तर, म्हणजे जे ठराविक ढाच्यामधलं कॅरेक्टर असतं मारधाड फिल्म्समधलं वगैरे, त्याच्या पलीकडचं एक वेगळंच कॅरेक्टर जर त्याला करायचं असेल तर त्यासाठी त्याला खूप होमवर्क करावं लागतं आणि त्याची तयारी दिग्दर्शक त्याच्याकडनं करून घेतो आणि मग तो ॲक्टर ती भूमिका करण्यासाठी म्हणून तयार होतो. आणि तशाच पद्धतीने अभिनेत्यामधनं नेत्याचं कन्व्हर्जन हे विजयचं सुद्धा त्याच पद्धतीने झालेलं आहे. तर ही स्टोरी सी जोसेफ विजयची आहे, ज्याला आपण विजय थलपती म्हणून ओळखतो. थलपती म्हणजे कमांडर, नेता. ज्या फिल्म्समध्ये त्याने काम केलं त्याच्यामध्ये तो एक ॲक्शन हिरो म्हणून समोर आला. पारिवारिक जे फिल्म्स आहेत त्याच्यामध्ये तो समोर आला, पण त्याची ओळख ही थलपती म्हणजे कमांडर म्हणूनच त्या पद्धतीने झाली. आणि गंमत अशी आहे की फेब्रुवारी 2024मध्ये त्यांनी त्याचा पक्ष स्थापन केला, तमिळगा वेट्री कळघम, ज्याला TVK असं सुद्धा म्हणतात. त्याच्या पहिल्या पिक्चरचं नाव सुद्धा वेत्री असंच होतं. 1984ला जेव्हा त्याने एक चाइल्ड ॲक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. कारण त्याचं पूर्ण घर खरं तर फिल्म इंडस्ट्रीशी जोडलं गेलेलं आहे. त्याचे वडील जे आहेत S.A. चंद्रशेखर हे सुद्धा फिल्म डायरेक्टर होते, आणि असं म्हटलं जातं की त्याचं कन्व्हर्जन हे अभिनेत्यातनं नेत्यामध्ये करण्याची तयारी 15 वर्षापूर्वी सुरू केलेली होती. आणि त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. त्याच्यामध्ये फिल्म्स त्यांनी अत्यंत सावधगिरीने सिलेक्ट केल्या, की अशा फिल्म सिलेक्ट केल्या की ज्याच्यामध्ये जो अभिनेता आहे एकतर त्याची आधी इमेज पारिवारिक फिल्म्समधला नेता म्हणून अभिनेता म्हणून त्यांनी बनवली, ज्याच्यातनं तो घराघरामध्ये पोचला, महिलांपर्यंत पोचला, महिलांचा लाडका झाला. आणि त्यानंतरच्या ज्या फिल्म्स गेल्या 10 वर्षात बनवल्या गेल्या तो नायक पिक्चर तुम्ही बघितला असेल त्या पद्धतीने की लोकांचे प्रश्न सोडवणारा, समाजामध्ये जर काही अन्याय असेल तर त्याच्यावरनं पेटून उठणारा, त्यांना सोल्युशन्स देणारा, अशा पद्धतीचा त्यांनी सगळे रोल करायला सुरुवात केली. आणि त्यातनं त्याची एक इमेज बनवली गेली. पण त्याचबरोबर केअरफुली, कारण नुसत्या इमेजवरती निवडणुका नाही लढतायत, तुम्हाला एक संघटन लागतं. तुम्हाला लोकांचा असलेला सपोर्ट हा मतांमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी करायला लागतात त्याची कुठेतरी एक तयारी करायला लागते. आणि ती तयारी सुद्धा 15 वर्षापूर्वी अत्यंत सावधगिरीने व्हायला सुरुवातच झालेली होती. हे आज मी तुम्हाला खरं तर स्टोरी सांगणार आहे. याचं कारण TVK हा आता त्या पक्षांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलेला आहे की ज्यांना त्यांच्या डेब्यूमध्येच, म्हणजे पक्ष स्थापन झाल्यानंतर लढवलेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये भरगच्च यश मिळालं आणि ते सत्तेमध्ये जाऊन बसले. M.G. रामचंद्रन हे त्यातलं तमिळनाडूतलं पहिलं नाव आहे. AIDMK त्यांनी पक्ष स्थापन केला. पहिली निवडणूक त्यांनी काही लढवली नव्हती, पण M.G. रामचंद्रन हे DMKमध्ये त्या आधीपासून कार्यरत होते, ट्रेजरर म्हणून त्यांचं काम करत होते. त्यांना एक पॉलिटिकल इतिहास होता. पण मोठे ॲक्टर, फेमस ॲक्टर, त्यांनी AIDMK स्थापन केला कारण करुणानिधींबरोबर त्यांचं जमलं नाही. पहिली निवडणूक त्यांनी लढवली 77 नंतर, त्यावेळेस ताबडतोब ते सत्तेमध्ये आले. दुसरं उदाहरण आपल्याला आढळून येतं ते अजून एका ॲक्टरचंच, ते पण आंध्र प्रदेशमधल्या NT रामाराव, तिकडचे सुपरस्टार. T. अंजय्या नावाचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. राजीव गांधींनी त्यांचा अपमान केला आणि त्याच्यावरनं तेलुगू अस्मितेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पक्ष स्थापन केला, 6 महिन्यामध्येच ते सत्तेमध्ये आले, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तिकडे. तिसरं उदाहरण दिसतंय ते म्हणजे आसाम गण परिषदेचं. आसाममध्ये
जो आता ज्याला घुसपेटी आहे असं म्हणून भारतीय जनता पार्टी जो मुद्दा उपस्थित करते तो आसाममध्ये अनेक वर्षापासून सुरू होता आणि त्या 80च्या दशकामध्ये आसाम गण परिषद नावाचा पक्ष स्थापन केला गेला होता प्रफुल्ल कुमार मोहंतो आणि त्यांच्या सहकार्यांनी, ज्यांनी खरं तर आसाम स्टुडंट्स युनियनच्या माध्यमातून आंदोलनं केली होती आसाममध्ये की कशा पद्धतीने जे बांगलादेशातनं आसाममध्ये आलेले लोक आहेत ते किंवा बिहारमधनं आसाममध्ये येऊन राहायला, बंगालमधनं आसाममध्ये आलेले लोक आहेत, त्याच्यामुळे आसामी अस्मितेला, त्यांच्या तिकडच्या नोकऱ्यांना, तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि त्या आंदोलनातनं तो पक्ष स्थापन झाला. तोही ताबडतोब सत्तेमध्ये आला, म्हणजे पहिल्या डेब्यूमध्येच सत्तेमध्ये आला. आणि चौथं उदाहरण सगळ्यांना माहितीच आहे, आम आदमी पार्टी. 2011चं सगळं अण्णा भ्रष्टाचार विरोधी अण्णा हजारेंचं आंदोलन, त्याच्यामधले अरविंद केजरीवाल, मग तो आम आदमी पक्ष स्थापन झाला आणि दिल्लीमध्ये सत्तेमध्ये आला. त्या पंक्तीमध्ये आता TVK म्हणजे विजय यांचा पक्ष जाऊन पोचलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे त्याची सुरुवात कुठे झाली. जेव्हा विजयची पॉप्युलॅरिटी घराघरामध्ये पोचली, त्याच्या वडिलांना वाटलं की हा एक चान्स आहे की विजयला तामिळनाडूच्या सत्तेमध्ये जाऊन बसवता येऊ शकेल. कारण तामिळनाडूमध्ये ॲक्टर्स आणि पॉलिटिक्स हा एक इतिहास राहिलेला आहे. पण अनेक वर्षापासून दोनच पक्ष तिकडे जे स्थिरावलेले होते त्याला भेदण्याची एक शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण लोक आता कंटाळलेले आहेत. जयललिता सुद्धा, त्यांचं निधन झालं होतं, त्या शेवटच्या काळामध्ये होत्या. करुणानिधी हे वयोवृद्ध झालेले होते. पुढचं नेतृत्व त्या दोन पक्षांमध्ये कसं असणार आहे हे त्याच्या वडिलांनी बरोबर ओळखले. ते दिग्दर्शक आहेत, त्यांना बरोबर ती स्टोरी लक्षात आली की काहीतरी तामिळनाडूच्या राजकारणात ढवळत आहे आणि त्यानुसार ती तयारी सुरू झालेली होती. त्या पार्श्वभूमीवरती वाढलेली लोकप्रियता बघून त्यांनी विजयचे फॅन क्लब स्थापन केले तामिळनाडूवर. आता फॅन क्लब हे दक्षिणेतल्या राज्यांमध्ये मोठ्या मोठ्या ॲक्टर्सचे फॅन क्लब ही अत्यंत कॉमन गोष्ट आहे. रजनीकांत यांचे सुद्धा अनेक फॅन क्लब तुम्हाला बघायला मिळतील. पण ते मूळतः ते फॅन क्लब त्यांची जेव्हा फिल्म रिलीज होते त्यावेळेस त्याचा प्रचार करणं, त्या थिएटरमध्ये जाऊन त्यांना दुधाने अभिषेक घाला किंवा तिकीटं हे करा, डिस्ट्रीब्यूट करा वगैरे, ह्याच्यासाठी शक्यतो वापरलं जातं ते फॅन क्लब. शक्यतो ते काही त्याच्या पलीकडे बऱ्याच ठिकाणी काही काम करत नाहीत किंवा त्यांना त्या ॲक्टर्सना ते कल्टिवेट त्या पद्धतीने करता आले नाहीत. पण विजयचे फॅन क्लब तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि त्याचं नावही त्यांनी दिलेलं होतं VMI. VMI म्हणजे काय तर विजय मक्कल इयक्कम असं त्यांनी त्याला नाव दिलं होतं. VMI म्हणून ते ओळखले जातात. पूर्ण तमिळनाडूमध्ये जवळपास 80,000 फॅन क्लब स्थापन केले गेले त्यांच्याकडनं. कारण तो फॅन बेस वाढलेला होता. तो फॅन क्लब स्थापन करणं फार सोपं होतं. त्या पद्धतीने त्याचे फॅन क्लब स्थापन केले गेले. इतर ॲक्टर्सनी त्यांची मंदिरं बनवली अनेक ठिकाणी. अनेक फॅन क्लब दक्षिणेतल्या फिल्मस्टारची मंदिरं बनवतात. पण VMIने मात्र मंदिरं काही बनवली नाहीत. त्यांनी काय सुरू केलं, फार इंटरेस्टिंग आहे. जसं महाराष्ट्रामध्ये शिवसेना स्थापन झाल्यानंतर संघटना म्हणून शिवसेना स्थापन झाली होती, पॉलिटिकल पार्टी म्हणून नाही. तर त्यांनी सुरुवातीच्या काळात काय सुरू केलं होतं, ॲम्ब्युलन्स तयार करा, रक्तदान शिबिरं घ्या किंवा छोटे मोठे जे नागरी समस्या असतात त्या दृष्टीने मदतीला सुरुवात करा म्हणून. VMIची सुरुवात सुद्धा 15 वर्षापूर्वी त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीने कामं सुरू केली. त्यांचा अजेंडा बघा, त्यांनी काय काय सुरू केलं. कारण पैशाची काही कमी नव्हती. विजयाच्या फिल्म्स चालत होत्या, अनेक लोक मदतीला तयार होते. विजयने एक आवाज दिला तरी सुद्धा अनेक जण पैशाने मदतीला तर तयार होतेच. मोफत कॅन्टीन सुरू केली, म्हणजे मोफत जेवण वाटण्यासाठी गरिबांकडे अनेक ठिकाणी ती कॅन्टीन्स त्यांनी सुरू केली. दुसरं, अभ्यासिका सुरू केल्या, म्हणजे ज्याला स्टडी सेंटर्स म्हणतात. अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, छोटी घरं असतात, कुठे अभ्यास करायचा, एकत्रितपणे येऊन कुठे बसणार. त्याच्यासाठी अनेक गावांमध्ये त्यांनी स्टडी सेंटर्स म्हणजे अभ्यासिका सुरू करून घेतल्या. कम्प्युटर वाटप केलं दशकभरामध्ये अनेक ठिकाणी, म्हणजे छोट्या गावांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना. संघटना पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्या पूर्वी वह्या वाटप करायचे किंवा कम्प्युटर वाटप करून राजकारणामध्ये येतात, एक्झॅक्टली तीच गोष्ट कम्प्युटर वाटप. त्या 80,000 फॅन क्लब्सच्या माध्यमातून रक्तदान शिबिरं त्यांनी मोठ्या प्रमाणात भरवली तमिळनाडूमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा जेव्हा आपत्ती येते, म्हणजे काय जे नॅचरल कॅलॅमिटी आपण ज्याला म्हणतो, प्रचंड पाऊस झाला, सायक्लॉन म्हणजे चक्रीवादळ, कुठे फ्लड झाले काही ठिकाणी, या सगळ्या ठिकाणी तिथे जाऊन मदत करणं जमिनीवर उतरून, जे पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या भागांमधल्या संघटना करायच्या, नागरी संघटना म्हणतात त्या पद्धतीने. तर चेन्नईमध्ये म्हणजे तमिळनाडूमध्ये 3 मोठी संकटं त्या पद्धतीने आली होती. 2011चं चक्रीवादळ तमिळनाडूमध्ये खूप जबरदस्त डिझास्टर झालं होतं. 2015मध्ये याला चेन्नई फ्लड्स म्हणून ओळखलं जातात. चेन्नईमध्ये आलेली जो पूर होता प्रचंड पाऊस पडल्यामुळे, त्या पुरामध्ये लोकांना मदत करणं असेल. आणि चेन्नईमधल्या सगळ्या जवळपास सीट्स या विजय यांच्या पक्षाने जिंकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये TVKने जिंकलेल्या आहेत. लक्षात घ्या कशामुळे. 2015चं ते फ्लड्स असतील, 2018चं चक्रीवादळ असेल,
ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या फॅन क्लब्सच्या माध्यमातून लोकांना मदत करा वगैरे वगैरे या गोष्टी सुरू झालेल्या होत्या. आणि सॅन्टियागो मार्टिन म्हणून तिकडचा एक मोठा लॉटरी किंग म्हटला जातो तिकडे, आणि त्याच्यावरती आता ऑनलाईन लॉटरीवरती बंदी आणलेली आहे. त्या सॅन्टियागो मार्टिनचा सुद्धा एका पद्धतीने समर्थन हे विजयला होतं. त्यामुळे काही फंड्स वगैरे सगळ्या गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये काही कमी नव्हती विजयच्या फॅन क्लब्सना त्याच्यामध्ये. पण हे सगळं करत असताना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या की तुम्ही काय एनजीओ चालवताय का एका पद्धतीने. अनेक ऍक्टर्स अशा छोट्या मोठ्या गोष्टी अशा गोष्टी करत असतात. अनेक ऍक्टर्स मदत करतात. काय राजकीय आपत्ती म्हणजे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये म्हणजे पूर असेल किंवा कुठे दरड कोसळली असेल किंवा अजून काही गोष्टी सुनामी असेल, या सगळ्या याच्यामध्ये अनेक ऍक्टर्स पुढे येतात, मदत देतात, या सगळ्या गोष्टी करतात. पण विजयच्या नावाने मदती सुरू झाल्या. पण तेवढं काही तेवढ्यानेच भागत नाही, कारण हे तर एनजीओ वर्क असतं. त्याचं श्रेय बऱ्याचदा राजकीय पक्ष किंवा सरकार घेऊन जातं. तर अनेक राजकीय स्वरूपाच्या मुद्द्यांवरती सुद्धा हळूहळू म्हणजे आधी हे काम आणि नंतर राजकीय स्वरूपाच्या जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भूमिका घ्यायला विजयने सुरुवात केलेली आहे. आणि ते फक्त विजयने सुरू केलं. फॅन क्लब्सच्या माध्यमातून नागरी समस्यांवरचं काम, संघटना म्हणून काम आणि विजय म्हणून त्याची इमेज ही राजकीय मुद्द्यांवरती, मग ते स्थानिक मुद्दे असतील किंवा राष्ट्रीय मुद्दे असतील, त्यावरती भूमिका त्यांनी घ्यायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये तमिळ अस्मितेचा एक छोटासा अंश आपल्याला बघायला मिळतो. पहिलं त्यांनी काय केलं, श्रीलंकन तमिळ्स, कारण त्यावेळेस LTT आणि श्रीलंकन सेनेचं वॉर सुरू होतं आणि त्याच्यामध्ये LTTचा पराभव झाला. प्रभाकरन त्यामध्ये मेला, जो LTTचा कमांडर होता तो मेला आणि तिकडे श्रीलंकन सेनेचं प्रचंड दमन झालं, अशा पद्धतीच्या स्टोरीज पसरल्या जात होत्या. जो तमिळ इलम बनवलेला होता श्रीलंकेमध्ये प्रभाकरनने, त्याचं पतन झालं पूर्णपणे. श्रीलंकेने तो पूर्ण हिस्सा त्यांच्याच देशाचा पुन्हा एकदा आपल्याकडे ताब्यात घेतला. पण तमिळ जनतेमध्ये त्याच्याबद्दल प्रचंड राग होता. सो 2009 मध्ये विजयने त्याच्या फॅन्सच्या बरोबर एक दिवसाचं उपोषण केलं इन सॉलिडॅरिटी विथ श्रीलंकन तमिळ्स. म्हणजे त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचं उपोषण त्यांनी त्याच्यामध्ये केलं. त्याच्याबरोबर त्यांनी त्याचं फॉलोअप केलं 2011 मध्ये. कारण युद्ध संपल्यानंतर सुद्धा जे भारतीय तमिळ होते, आपले मच्छीमार होते, श्रीलंका आणि भारताची समुद्रामध्ये अत्यंत जवळ आहेत. म्हणजे तमिळनाडूवरनं अनेक वेळेला श्रीलंकेतली गावं सुद्धा दिसतात काही किनाऱ्यांवरनं, एवढ्या जवळ हे आहे. तर ती सीमा तशी पुसत होत जाते आणि त्याच्यामुळे जेव्हा मच्छीमार जातात समुद्रामध्ये तेव्हा श्रीलंकन नेव्ही त्यांच्यावरती ॲक्शन घ्यायची ह्याच्यामध्ये की ते त्या तमिळ वाघ ज्याला म्हणायचे किंवा LTTचे समर्थक आहे त्यांना मदत करतात म्हणून. तर या बाबतीत सुद्धा भारत सरकारने काही भूमिका घ्यावी श्रीलंकेच्या विरोधामध्ये किंवा श्रीलंकन नेव्हीला आळा घालावा, नौदलाला, यासाठी म्हणून सुद्धा त्याने 2011 मध्ये आपल्या फॅन्स बरोबर उपोषण केलं. म्हणजे जो तमिळ जनतेच्या भावनांचा मुद्दा होता त्याच्यामध्ये त्याने भूमिका घ्यायला सुरुवात केली. म्हणजे केअरफुली 2009 मध्ये ही सुरुवात करण्यात आलेली होती. त्यापूर्वी सगळी बाकी जी नागरी कामं असतात किंवा नागरी समस्या असतात त्याच्याबद्दल फॅन्स क्लबच्या माध्यमातून कामं. त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट 2017 मध्ये जलीकट्टू म्हणून, जसं आपल्याकडे बैलगाडीच्या शर्यती असतात, त्याला महाराष्ट्रातल्या संस्कृतीमध्ये त्या बैलगाडीच्या शर्यती अनेक ठिकाणी होत होतात. सुप्रीम कोर्टाने मधल्या काळामध्ये बंदी आणली होती त्याच्यावरती. त्याच पद्धतीने जलीकट्टू म्हणून एक जो हे असतो सण म्हणूया किंवा खेळ म्हणूया, उत्सव म्हणूया, त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने बंदी आणली, सरकारने बंदी आणली की हा ॲनिमल क्रुएल्टीचा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये तो सण साजरा करतात, लोकांच्या जीवाला सुद्धा त्याच्यातनं धोका असू शकतो. पण लोकल जनतेमध्ये, स्थानिक जनतेमध्ये त्याबद्दल रोष होता. त्या प्रोटेस्टमध्ये सुद्धा विजयने हिरिरीने भाग घेतला. म्हणजे या मुद्द्यांवरती जिथे फिल्मस्टार शक्यतो जायला घाबरतात किंवा त्याच्याबद्दल भूमिका घ्यायला घाबरतात, राजकीय भूमिका घेण्याबद्दल काचकूच करतात, जास्त पुढे येत नाही, त्याच्यामध्ये विजयने भूमिका घ्यायला सुरुवात केली. तर जल्लीकट्टू प्रोटेस्टचा अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये येतो. आणि 2 सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे, नीट परीक्षेवरनं राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये वाद होता की एक नॅशनल एंट्रन्स टेस्ट का असली पाहिजे आमची स्टेट एंट्रन्स टेस्ट असताना. आणि तामिळनाडू सरकारचं असं म्हणणं होतं आणि त्याचबरोबर तिकडे सुद्धा अशा पद्धतीची भूमिका होती स्थानिक लोकांची की नीट परीक्षेमुळे जे तमिळ स्टुडंट्स आहेत त्यांच्यावरती अन्याय होईल, कारण ते नॅशनल लेवल समोर कम्पीट करतील आणि राज्यातल्या अनेक कॉलेजेसमध्ये मग त्यांना त्या पद्धतीने ॲडमिशन मिळू शकणार नाहीत. 12वीतल्या एका मुलीने यातनं आत्महत्या केली याच गोष्टीमधनं.
विजय तिच्या आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून खास गेला आणि ते पण त्यांच्या घरी जाऊन त्याने त्यावेळेस भेट घेतलेली होती की कुठल्याही पद्धतीने त्याच्यामध्ये संवेदना व्यक्त नुसती केली नाही तर घरी जाऊन त्यांची भेट घेतली, कारण हा अत्यंत राजकीय मुद्दा सुद्धा हळूहळू बनत चाललेला होता, नॅशनल एंट्रन्स टेस्टचा मुद्दा. आणि त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये स्टरलाइट कंपनीच्या विरोधामध्ये अँटी स्टरलाइट प्रोटेस्ट सुरू झाले. त्याच्यावरती तमिळनाडू सरकारने गोळीबार केला, त्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळेस विजय बाईकवर बसून खास त्या प्रोटेस्टर ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या घरच्यांना, म्हणजे त्यांचे परिवारातले लोक त्यांना भेटण्यासाठी तो त्या ठिकाणी गेला. सो अशा पद्धतीने त्याची एक इमेज ही जो फिल्मस्टार त्याच्याकडे एक संघटन आहे त्या फॅन क्लब्सच्या माध्यमातून आणि त्या संघटनेच्या माध्यमातून, म्हणजे ज्याला आपण शिवसेनेच्या भाषेमध्ये किंवा शाखा म्हणू शकतो, भारतीय जनता पार्टीच्या भाषेमध्ये त्यांना वॉर्ड लेवलची संघटना आपण म्हणू शकतो की जी प्रत्येक वॉर्डामध्ये आपल्याला बघायला मिळते किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याच्या माध्यमातून सामाजिक कामं करणं आणि विजय म्हणून राजकीय गोष्टींवरती, तमिळ जनतेशी निगडीत असलेल्या प्रश्नांवरती भूमिका घेणारा पण एक माणूस बघायला मिळू शकतो की जो उपोषण करतोय किंवा त्याच्यामध्ये जर कोणाची हानी झाली असेल, कोणी व्हिक्टीम असेल तर त्याला जाऊन भेटण्यासारख्या भूमिका करत असेल. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आणि हे सगळं करत असताना 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणं रेग्युलरली वगैरे या सगळ्या गोष्टी तर चालूच होत्या त्या VMRच्या माध्यमातून, फॅन क्लबच्या माध्यमातून. हे सगळं करत असताना 2021 मध्ये त्यांनी एक लिटमस टेस्ट करायची ठरवली. काय तर या विजय फॅन क्लब्सच्या माध्यमातून जे लोक त्यांच्याबरोबर जोडले गेले होते त्यांनी 2021च्या तमिळनाडूमध्ये झालेल्या स्थानिक लेवलच्या निवडणुका, म्हणजे याला पंचायत निवडणुका म्हणूया किंवा महापालिकेतल्या निवडणुका म्हणूया, त्यांनी इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स म्हणजे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी त्या निवडणुका लढवल्या आणि त्यामध्ये 100हून जास्त लोक त्यांचे निवडून आले. अपक्ष लढवून सुद्धा त्यांचे 100हून जास्त निवडून आले. म्हणजे तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये की जिथे राजकारण DMK आणि AIDMKच्या पलीकडे बघण्याची सवयच राहिलेली नाहीये लोकांना. इतर अनेक छोटे मोठे पक्ष आहेत, DMDK असेल, PMK असेल किंवा इतर पक्ष असतील, पण लार्जली तमिळनाडूच्या राजकारणावरती या दोनच पक्षांचा पूर्ण प्रभाव राहिलेला आहे. त्याच्यामध्ये हे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट्स त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात आणि ते कोण तर विजयच्या त्या संघटनेचे लोक, जे फॅन क्लब्सचे लोक. यातनं मात्र त्यांच्या लक्षात आलं की आता ही वेळ आलेली आहे की आपण राजकीय पक्ष स्थापन करू शकतो आणि त्या पद्धतीने फेब्रुवारी 2024 मध्ये TVK नावाचा हा राजकीय पक्ष विजयने स्थापन केला आणि 2 वर्ष फक्त विधानसभा निवडणुकांवरती कॉन्सन्ट्रेट केलं. आणि आता जेव्हा विधानसभा लढवली तेव्हा त्या फॅन क्लब्सचे जे कोणी ऑर्गनायझर्स होते, ते 80,000 फॅन क्लब्सचे जे काही ऑर्गनायझर्स होते त्यातल्या अनेकांना विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून त्याने उतरवलेलं होतं आणि त्याचं यश हे विजयला आत्ता बघायला मिळालेलं आहे. त्यामुळे एखादी भूमिका बनवताना दिग्दर्शक कशा पद्धतीने त्याची फिल्मची स्टोरी तयार करतो, ती इमेज तयार करतो, त्याचं प्रसार ज्या पद्धतीने करतो, मार्केटिंग ज्या पद्धतीने करतो, त्याच पद्धतीने विजयच्या पॉप्युलॅरिटीचा वापर हा राजकीय पटलावरती कशा पद्धतीने करता येईल याचं एक स्क्रिप्ट लिहिलं गेलं होतं. 15 वर्षापासून त्या पिक्चरवरती काम सुरू होतं आणि शेवटी जेव्हा तो रिलीज झाला तेव्हा तो सिल्वर जुबली, गोल्डन जुबली आणि जबरदस्त हिट अशा माध्यमातून तो पिक्चर बाहेर आलेला आपण बघतोय. त्यामुळे विजय आता कारभार कसा करतो ह्याच्यावरती आपण लक्ष ठेवूया. पण सध्या तरी संघटना म्हणून सुद्धा TVK ही अत्यंत स्ट्रॉंग सध्या तरी तमिळनाडूमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर ही होती विजयची कहाणी. तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि अशा पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर मुंबई तकचं YouTube चॅनल बघायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्रिप्शन फ्री आहे, कुठलीही कॉस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये नाही आहे. आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं तर जेव्हा केव्हा आम्ही असे व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येऊ किंवा लाईव्ह घेऊन तुमच्या समोर येऊ तेव्हा त्याचे अपडेट सुद्धा तुम्हाला मिळू शकते. बघत राहा मुंबई तक.